नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा एक रिफॉर्म पाहणार आहोत, तो म्हणजे एलपीजी रिफॉर्म। सर्व एक्झामला हा अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टर असतो किंवा या ठिकाणी आपली एक इकॉनॉमीची कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी किंवा इकॉनॉमी मधला सगळ्यात महत्त्वाचा जो टर्निंग पॉईंट आहे तो म्हणजे एलपीजी रिफॉर्म। किंवा आज जे आपण जे फ्रूट्स खात आहोत, बरोबर, इकॉनॉमिक्स मधले जे काही फ्रूट्स खात आहोत किंवा आपल्या देशामध्ये जी काही आपलं जीडीपी वाढत आहे, आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था ही जगातली चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था झालेली आहे। याच्या मागचं मेन जे कारण आहे किंवा ह्याचं जे बॅकग्राऊंड आहे किंवा या प्रगतीला सुरुवात जी झाली होती ती एलपीजी रिफॉर्म पासून झाली होती। त्यामुळे हा या ठिकाणी आपल्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेच्या एक्झाममध्ये येणारा अत्यंत महत्त्वाचा असा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असलेला चॅप्टर आहे। ओके, आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर डेफिनेटली आपल्याला याच्यावर मार्क्स सुद्धा येतात। या चॅप्टरच्या माध्यमातून यामध्ये आपण पूर्णपणे कन्सेप्ट त्याचबरोबर जो काही फॅक्च्युअल डेटा आहे तो सुद्धा डिलिव्हर करणार आहोत। त्याचबरोबर याची जी पीडीएफ आहे डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे, त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये कंबाईनसाठी स्पेशल टेस्ट सिरीज जो लॉन्च केलेली आहे, अत्यंत दर्जेदार आणि आयोगाच्या पॅटर्नला आपण समोर ठेवून ही तयार केलेली ही टेस्ट सिरीज आहे। यामध्ये टोटल 11 पेपर आहे आणि ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन मोडमध्ये ही उपलब्ध आहे। ऑनलाईनमध्ये फक्त 199 रुपयामध्ये याचं शुल्क आहे। याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला प्रिंट आउट काढता येते, त्याचबरोबर याचं प्रत्येक टेस्टचं ॲनालिसिस सुद्धा तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध असणार आहे। इव्हन डेमो टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे। अगदी दर्जेदार अशा 11 टेस्ट या ठिकाणी तुम्हाला आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत। त्याचबरोबर पोलीस बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बॅच आपण घेऊन आलेलो आहोत, डिपार्टमेंटल पीएसआयची पूर्व परीक्षेची बॅच आणि मेन्सची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे। तर यामध्ये आपण पूर्व परीक्षेची बॅच लॉन्च केलेली आहे आणि नुकतंच गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आलेलं आहे की त्यामध्ये डिपार्टमेंटची जी एक्झाम आहे डिपार्टमेंट पीएसआय ही कंटिन्यू होणार आहे आणि दरवर्षी आपल्या अकॅडमीच्या मार्फत अनेक या ठिकाणी बॅचेस आपण लॉन्च करत असतो, टेस्ट सिरीज लॉन्च करत असतो प्री मेन्समध्ये। तर ही या ठिकाणी या वर्षीची डिपार्टमेंट पीएसआयची ही पहिली बॅच आहे पूर्व परीक्षेसाठी आणि यामध्ये आपण विशेष सवलत ठेवलेली आहे। मूळ फी आहे 7,000 आणि सवलत फी आहे 3,999 रुपये, परंतु या ठिकाणी ही 15 सप्टेंबरपर्यंतच ऑफर राहणार आहे। तर पोलीस बांधवांनी या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे। ठीक आहे, तर चला आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता यामध्ये हा जो एलपीजी रिफॉर्म आहे, एलपीजी रिफॉर्म आपण या ठिकाणी का ॲक्सेप्ट केला किंवा का स्वीकारला, तर याचं मागचं जे मेन कारण आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, आता एलपीजी रिफॉर्ममध्ये दोन महत्त्वाचे या ठिकाणी पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणू, महत्त्वाचं देशाचं नेतृत्व करणारे दोन व्यक्ती, ते म्हणजे आपल्या देशाचे तेव्हाचे पंतप्रधान होते पी.व्ही. नरसिंहराव आणि तेव्हाचे या ठिकाणी अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग। ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये या दोन व्यक्तींनी हा जो एलपीजी रिफॉर्म आहे तो स्वीकारला आणि इम्प्लिमेंट सुद्धा केला। आता यामध्ये याचं जर बेसिक आपण पाहिलं, बॅकग्राऊंड पाहिलं तर 1991च्या दरम्यान, म्हणजे तसं पाहिलं तर 1989 पासूनच आपल्या देशामध्ये क्रायसिस निर्माण झालं होतं, आर्थिक संकट निर्माण झालं होतं। कशाचं आर्थिक संकट निर्माण झालं होतं, तर बीओपीवर क्रायसिस निर्माण झालं होतं। बीओपी म्हणजे काय आहे, त्याला आपण व्यवहार तोल, ओके, व्यवहार तोलावर संकट निर्माण झालं होतं। व्यवहार तोलावर संकट म्हणजे काय आहे, तर आपल्याला व्यवहार करायचा, आता देशाचा व्यवहार करायचा, जसं आपला स्वतःचा व्यवहार करायचा असेल तर आपल्याला काय लागतं, रुपीज लागतं। तर देशाचा व्यवहार करायचा आहे म्हणजेच आयात निर्यात जर पाहायची असेल तर या ठिकाणी त्यासाठी आपल्याला डॉलर लागणार आहे। मग यामध्ये व्यवहार तोल हे एक प्रकारचं काय आहे, या ठिकाणी आपल्या देशाचा व्यवहार कसा आहे, तर व्यवहार तोल किंवा ठिकाणी बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय आहे, इट इज अ सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ अ कंट्री फॉर अ पर्टिक्युलर इयर। म्हणजे एखाद्या देशाचं, म्हणजे जसं प्रत्येक देशाचं एक अकाउंट असतं, ओके, आणि त्या अकाउंटमध्ये या ठिकाणी दोन अकाउंट आहेत, बरोबर। या ठिकाणी व्यवहार तोलामध्ये याच्यामध्ये एक तर चालू खाते असतं आणि दुसरं या ठिकाणी भांडवली खाते असतं आणि या दोन्ही खात्यावरचा जो व्यवहार आहे तो डॉलरमध्ये या ठिकाणी प्रेझेंट केला जातो। आणि जर व्यवहार तोलावर संकट आलं म्हणजे काय आहे, तर आपल्याला एखादी वस्तू आयात करण्यासाठी काय लागतं, डॉलर लागतं, बरोबर। आणि डॉलर आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळतात, एक तर निर्यात करून आपल्याला डॉलर उपलब्ध होऊ शकतात, दुसरं काय आहे, कर्ज काढून सुद्धा आपल्याला डॉलर उपलब्ध होऊ शकतात। हे दोन मार्ग आहेत डॉलर उपलब्ध करण्याचे। आता यामध्ये की जेव्हा आपल्याला आयात करायची असतात वस्तू किंवा सेवा असेल तर त्यावेळेस आपल्याला डॉलर लागतात आणि 1989-90 ची अशी कंडिशन झाली होती की आपल्याकडं फक्त या ह्याच्यामध्ये
हे 3 आठवडे पुरेल एवढाच आपल्याकडे काय होतं, परकीय चलन साठा होता. म्हणजे किती होता, $1.1 बिलियन. ओके, $1.1 बिलियन. मग आपल्याकडे या ठिकाणी फक्त एवढाच चलन साठा होता, ज्या आधारे आपल्याला फक्त 3 ते 4 आठवडे काय आहे, आपल्याला आपल्या देशाची अर्थव्यवस्था मूव्ह करता येत होती, किंवा आपल्याला बाहेरच्या देशातून तेल जे आहे ते आयात करता येत होतं. ठीक आहे, किंवा करता येणार होतं. ठीक आहे, तर यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं या ठिकाणी हे व्यवहार तोल जे आहे किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटवर जे क्रायसिस निर्माण झालं होतं, ते क्रायसिस या ठिकाणी कमी करणं गरजेचं होतं. ठीक आहे, आता यामध्ये हे आर्थिक कारण जे आहे किंवा व्यवहार तोलावर बॅलन्स ऑफ पेमेंटवर क्रायसिस निर्माण झालं, त्याची काही कारणं आहे. पहिलं, त्या ठिकाणी चालू खात्यावर तूट निर्माण झाली. आता हा फॅक्च्युअल डेटा आहे मित्रांनो, याच्यावर प्रश्न डेफिनेटली विचारला जातो. काही फॅक्च्युअल डेटा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. यामध्ये चालू खात्यावर तूट निर्माण झाली होती, जी 2.3%, किती या ठिकाणी 2.3% ऑफ GDP. हे कधी होती, 1989-90 मध्ये. 1989-90 मध्ये होती 2.3% ऑफ GDP 89-90 मध्ये. ती झाली 3.1% 91-91 3.1%. म्हणजे या ठिकाणी काय आहे, चालू खात्यावर तूट वाढली. हा एक या ठिकाणी यामुळे सुद्धा आर्थिक संकट जे आहे निर्माण झालं. दुसरं, राजकोषीय तूट. या ठिकाणी जे काही फिस्कल डेफिसिट आहे, राजकोषीय तूट, हे 80-81 च्या दरम्यान 9% होते, 90-91 च्या दरम्यान होती 12.7%. ठीक आहे, त्याचबरोबर कर्जाचे GDPशी जे प्रमाण आहे, ओके, कर्जाचं GDPशी सोबतचे जे प्रमाण आहे ते 35% होतं 80-81 मध्ये, आणि 53% 53% झालं होतं 90-91. म्हणजे एवढ्या प्रमाणात आपण कर्ज घेतलं होतं GDPच्या. त्यानंतर त्यावेळेसचा इन्फ्लेशन रेट जर पाहिला, महागाईचा दर पाहिला, 7.5% होता 89-90 मध्ये, आणि ऑगस्ट 1991 मध्ये होता 16.7%. ओके, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, 16.7%. ठीक आहे, त्यानंतर तर GDP ग्रोथ रेट विच वॉज, आता याच्यामध्ये त्यावेळेसचा जर आपण GDP ग्रोथ रेट जर पाहिला, ओके, GDP ग्रोथ रेट, तर GDP ग्रोथ रेटच्या बाबतीत जर पाहिलं तर याच्यामध्ये 6.5% जो आहे 89-90 मध्ये होता, तो या ठिकाणी डाऊन होऊन किंवा या ठिकाणी कमी होऊन झाला 5.5%. ओके, 5.5% या ठिकाणी हा GDP झाला 90-91 मध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी GDP ग्रोथ रेट जे आहे 1980 पासून ते 90-91 दरम्यान या ठिकाणी ॲव्हरेज 5.2% न हे झाला होता. ठीक आहे, आणि आपल्याकडं परकीय चलन साठा 1.1 अब्ज बिलियन डॉलर, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्या ठिकाणी आपल्याकडं जी फॉरेन करन्सी होती, परकीय चलन साठा होता, हा होता 1.1 बिलियन डॉलर. म्हणजे या आधारे आपल्याला फक्त 3 ते 4 आठवडे एवढाच या ठिकाणी काय आहे की आपल्याला एखाद्या वस्तू असेल, सेवा असेल किंवा आयात करता येते, किंवा आपला व्यवहार करण्यासाठी आपल्याकडं 1.1 बिलियन डॉलर एवढाच आपल्याकडे काय होता, परकीय चलन साठा होता. ठीक आहे, त्यामुळं आपण काय केलं की या ठिकाणी आपल्याकडं जे सोनं होतं, ओके, ते सोनं तारण ठेवून सुद्धा आपण काय केलं, या ठिकाणी कर्ज जे आहे ते घेतलं, किंवा सोनं तारण ठेवून आपण डॉलरची उपलब्धता निर्माण केली. यामध्ये आपण या ठिकाणी जून 1991 मध्ये आपण IMF कडून 2.2 बिलियन डॉलर्स, ओके, अब्ज या ठिकाणी डॉलर 2.2 बिलियन डॉलर घेतले. यासाठी ओके आपण या ठिकाणी IMF कडून किती घेतले, 2.2 बिलियन डॉलर्स घेतले. ओके, तर यासाठी आपण काय केलं होतं, हे जे ह्याच्यामध्ये आपल्याला 2.2 बिलियन हे IMF ने दिले होते. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं जे सोनं आहे हे तर IMF ने दिलेले आहे 2.2 बिलियन डॉलर्स. त्याचबरोबर आपण सोनं तारण ठेवून सुद्धा या ठिकाणी काही पैसे घेतले होते, जसं बँक ऑफ इंग्लंडकडे 67 टन सोनं या ठिकाणी बँक ऑफ इंग्लंडकडे ठेवलं होतं, आणि बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे 20 टन. अशा प्रकारे या ह्याच्यामध्ये की टोटल जे सोनं आहे हे 67 टन टोटल सोनं आपण ठेवलं होतं. त्यामध्ये बँक ऑफ इंग्लंडकडे 47 टन, बँक ऑफ इंग्लंडकडे 47, आणि या ठिकाणी 20 टन जे आहे बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे, यांच्याकडे आपण सोनं तारण ठेवून मोठ्या प्रमाणात काय आहे आपण या ठिकाणी डॉलर घेतले होते. त्याचबरोबर IMF ने सुद्धा आपल्याला 2.2 अब्ज किंवा बिलियन डॉलर्स हे जे या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले होते. पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा IMF आणि वर्ल्ड बँकेकडे आपण गेलो तेव्हा त्यांनी या ठिकाणी आपल्याला मदत करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं, किंवा त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला आम्ही पैसे प्रोव्हाइड करू, पण त्यासाठी काय आहे, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी
की आम्हाला काय करावं लागणार आहे किंवा की जो काही रिफॉर्म आहे तो रिफॉर्म स्वीकारावा लागेल. या अगोदर सुद्धा वर्ल्ड बँकेने IMFने आपल्याला मदत केली होती, जसं आपण $2.2 बिलियन पाहिले. ओके, परंतु ही जी मदत होती ही या ठिकाणी टेम्पररी होती. आपल्याला या ठिकाणी काय आहे की अजूनही आपण ह्या जे काही उपाययोजना केल्या जात होत्या हे टेम्पररी बेसिस होत होत्या. याला परमनंट सोल्युशन हे गरजेचं होतं. मग त्यासाठी काय झालं की आपण IMF आणि वर्ल्ड बँकेकडे गेलो, तर त्यांनी आपल्याकडे काय केला, एक प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव काय होता? तो प्रस्ताव म्हणजेच LPG रिफॉर्म, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुमची जी अर्थव्यवस्था आहे ही काय करावं लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी LPG या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था उदारीकरण करणं गरजेचं आहे, तुमची अर्थव्यवस्था लिबरल करणं गरजेचे आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन राहणार नाही. ओके, रिस्ट्रिक्शन, रिमूव्ह ऑल द रिस्ट्रिक्शन. त्याचबरोबर या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन जे आहे, खाजगीकरणाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्लोबलायझेशन म्हणजे या ठिकाणी जगाशी तुमचं जो कॉन्टॅक्ट आहे किंवा या ठिकाणी जगातील वस्तू तुमच्या देशात येतील, वस्तू असेल सेवा असेल, किंवा तुमच्या देशातील वस्तू आणि सेवा बाहेरच्या देशात होतील, म्हणजे कुठल्याही प्रकारचा यांच्यामध्ये किंवा ती रिस्ट्रिक्शन असणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक प्रकारची ओपन इकॉनॉमी. ओके, ओपन इकॉनॉमी किंवा त्यालाच आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार आपल्याला करावा लागला. आणि या आधारे म्हणजे आपण LPG रिफॉर्म स्वीकारला, या आधारे या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँकेने आपल्याला या ठिकाणी $7 बिलियन लोन आपल्याला अप्रूव्ह केलं. $7 बिलियन. आता हे जे आकडेवारी आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला फॅक्ट आणि फिगर ह्या विचारल्या जातात आणि आपण जे घेतोय अगदी ऑथेंटिक सोर्सेस मधून ही माहिती गोळा केलेली आहे. त्यामुळं याची PDF सुद्धा डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला उपलब्ध आहे आणि त्यामधला जो डेटा आहे इट्स मोर इनफ. कुठलीही एक्झाम असू द्या, राज्यसेवा असू द्या, UPSC असू द्या, इव्हन कंबाईन असू द्या, सगळ्या एक्झामसाठी जो काही डेटा लागणार आहे, जे काही कन्सेप्टचे क्लिअरिटी लागणार आहे, ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतो आहोत. आणि हा व्हिडिओ जो आहे आपण 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला लिबरलायझेशन, दुसरा या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन आणि तिसरा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे ग्लोबलायझेशन. ओके, तर यामध्ये आपण LPG मधला L जो आहे, ओके, लिबरलायझेशन, यानं आपण आता सुरुवात करू. ठीक आहे, आता यामध्ये ही बेसिक आपण LPG रिफॉर्म स्वीकारला. आता 1991चं जे आर्थिक संकट होतं, त्या आर्थिक संकटामध्ये या ठिकाणी की आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण LPG रिफॉर्म स्वीकारला. पण ह्या LPG धोरणाची जी आहे किंवा या ठिकाणी आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्ट कोणती होती? आपल्याला एखाद्या वेळेस राज्यसेवेला किंवा कंबाईनला प्रश्न विचारतात, 1991च्या आर्थिक धोरणाची खालीपैकी कोणती उद्दिष्ट होती, खालीपैकी कोणती उद्दिष्ट नव्हती. ठीक आहे, तर आपल्याला हे माहित असलं पाहिजे. तर यामध्ये की 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहे? पहिलं उद्दिष्ट आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही काय आहे, एक प्रकारे ओपन करणे, ओपन टू ऑल. म्हणजे आपल्या देशातील वस्तू बाहेरच्या देशात जाईल, बाहेरच्या देशातील वस्तू सेवा आपल्या देशामध्ये येतील, याला या ठिकाणी ओपन इकॉनॉमी म्हणतात. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही जागतिकीकरण करणे, जगासाठी ती अर्थव्यवस्था ओपन करणे. ठीक आहे, तर हे झालं एक. दुसरं, चलनवाढीचा दर कमी करणे. ओके, या ठिकाणी इन्फ्लेशन रेट हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत होता, तो नियंत्रणात आणणं गरजेचं होतं. तिसरं, आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सांभाळणे. ठीक आहे, यामध्ये जो काही आपला बॅलन्स ऑफ पेमेंटवर संकट निर्माण झालं होतं, क्रायसिस निर्माण झालं होतं, ते कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं होतं. ओके, त्यानंतर तिसरं, उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे, हे सुद्धा या ठिकाणी आर्थिक धोरणाचं उद्दिष्ट होतं. म्हणजेच आर्थिक धोरण म्हणजे LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ठीक आहे, त्यानंतर विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे, कारण आपल्याकडे फक्त $1.1 बिलियन एवढाच या ठिकाणी फक्त परकीय चलन साठा उपलब्ध होता. मग आपल्याला ही जी परकीय गंगाजळी आहे किंवा फॉरेन करन्सी आहे ती आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेची होती. ओके, तर त्यामध्ये वाढ करणे. त्यानंतर वित्तीय तूट कमी करून, आता ही जी आहे ज्याला आपण फिस्कल डिफिसिट म्हणतो, वित्तीय तूट जी आहे ही कमी करणं गरजेची होतं. कारण वित्तीय तूट जर कमी केली तर या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक स्टेबिलिटी, आर्थिक स्थिरता प्राप्त होऊ शकते. आणि या ह्याच्यामध्ये वित्तीय तूट म्हणजे काय आहे, सरकारचं जे इन्कम आहे, इन्कम कमी आहे आणि सरकारचा जो खर्च आहे, एक्सपेंडिचर जे आहे ते जास्त आहे. जर इन्कम कमी, एक्सपेंडिचर जास्त असं जर झालं तर या ठिकाणी काय आहे, तर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थिरता राहत नाही. ओके, त्यामुळं या ह्याच्यामध्ये की या आधारे आपल्याला वित्तीय तूट कमी करायची आहे. त्याचबरोबर कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह येण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंध प्रास्ताविक, म्हणजे कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन राहणार नाही. कुठलीही वस्तू आपल्या देशामध्ये येणार आहे, सेवा देशामध्ये येणार आहे,
तर ती FDIच्या माध्यमातून असेल, FIIच्या माध्यमातून असेल, तर यामध्ये कुठल्याही रिस्ट्रिक्शन बंधनं असणार नाहीत. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे. ठीक आहे, तर हे बेसिक जे मुख्य उद्दिष्ट होते LPG रिफॉर्मचे, आर्थिक रिफॉर्मचे, तर हे आपण या ठिकाणी पाहिले. याच्यावर एखादा प्रश्न आयोग आपल्याला विचारत असतं. ठीक आहे, पुढे आता यामध्ये पहिलं जो आहे ते म्हणजे काय आहे, उदारीकरण. ठीक आहे, उदारीकरण त्याला आपण लिबरलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे, उदारीकरण म्हणजे 1990च्या अगोदर आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे हे पूर्णपणे काय आहे, या ह्याच्यामध्ये एक प्रकारे सरकारनं कंट्रोल केली होती. म्हणजे तसं पाहिलं तर आपण अर्थव्यवस्थेमधलं मिश्र अर्थव्यवस्था किंवा या ठिकाणी त्याला मिक्स इकॉनॉमी आपण म्हणतो, मिश्र अर्थव्यवस्थेचं मॉडेल आपण स्वीकारलं होतं, मिक्स इकॉनॉमी. ओके, या मिक्स इकॉनॉमीमध्ये काय आहे, त्यामध्ये समाजवादाची सुद्धा काही तत्वे असतात आणि या ठिकाणी की ज्याला दुसरं आपण समाजवाद आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था, दोघीचीही या ठिकाणी तत्व आपल्याला ह्या मिक्स अर्थव्यवस्थेमध्ये दिसतात. परंतु तरी सुद्धा आपली अर्थव्यवस्था 1990 पर्यंत या ठिकाणी किंवा 1991च्या पूर्वी, ओके 1991च्या पूर्वी तर पूर्णपणे या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेकडे झुकलेली होती. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा तयार करायचं किंवा वस्तू आणि सेवा किंवा बाजारपेठेवर पूर्ण नियंत्रण कोणाचं असायचं, सरकारचं असतं. म्हणजे सरकार या ठिकाणी सुईपासून ते 4 व्हीलर पर्यंत सरकारच तयार करणार, सरकारच त्या ठिकाणी त्याची वस्तूंची किंमत तयार करणार. त्यामुळं या ह्याच्यामध्ये एक प्रकारे काय आहे की रिस्ट्रिक्टेड पॉलिसी होती. त्याचबरोबर लायसन परमिट राहत होतं. म्हणजे तुम्हाला कुठल्याही वस्तूचं जर या ठिकाणी काय करायचं असेल, दुकान टाकायचं असेल किंवा एखादी तुम्हाला फॅक्टरी टाकायची असेल तर लायसन घेणं गरजेचं होतं. तर त्यामध्ये या ठिकाणी उदारीकरण. आता लिबरलायझेशन म्हणजे काय, बाय डेफिनेशन आपण पाहू. ओके, कारण आपल्याला ह्याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. ओके, आता यामध्ये बाय डेफिनेशन आपण जर गेलं, उदारीकरण म्हणजे काय आहे, एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य. ओके, पिन पॉइंट लक्षात ठेवा किंवा खूप महत्वाचे जे शब्द आहेत तर ते आपल्याला माहित असले पाहिजे. एक तर काय आहे, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. ओके, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी उदारीकरण असं म्हणतो. ठीक आहे, दुसरं उत्पादक, उपभोक्ते, ओके, आणि उत्पादनाचे घटक. आता उत्पादक म्हणजे काय आहे, उत्पादन करणारा, उपभोक्ते म्हणजे काय आहे, कंझ्युमर्स आहेत, आणि उत्पादनाचे घटक. ओके, उत्पादनाचे घटक म्हणजे काय आहे, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक आणि उद्योजक, जो काय संयोजक आहे. ओके, तर हे या ह्याच्यामध्ये उत्पादनाचे घटक 4 हे येणार आहे व मालक. ओके, मालक हा सुद्धा काय आहे, उत्पन्नाचा घटक आहे. यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात. ओके, आता यामध्ये काय आहे की अर्थ किंवा उदारीकरण म्हणजे काय, एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य, ज्यामध्ये उत्पादक असेल किंवा या ठिकाणी उपभोक्ता असेल तर उत्पादक आपल्या मर्जीने एखादी वस्तू तयार करू शकतो. उपभोक्ता जो आहे, कंझ्युमर जो आहे, तो आपल्या मर्जीनुसार एखादी वस्तू विकत घेऊ शकतो, त्याचं कन्झम्पशन करू शकतो. तर या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन असणार नाही. म्हणजे एक प्रकारची मुक्त अर्थव्यवस्था असणार आहे. आणि यामध्ये की जे म्हणजे एक प्रकारे हे अर्थव्यवस्थेमध्ये जो कंझ्युमर आहे त्याला या ठिकाणी सार्वभौमत्व असणार आहे. तो त्याची वस्तू निवडणार आहे आणि या आधारावर जो काही उत्पादन करणारा आहे, जो काही या ठिकाणी इंडस्ट्रियलिस्ट आहे, तो त्याच्या मर्जीनुसार या ठिकाणी उत्पादन तयार करणार आहे. तर अशा प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था, ज्यामध्ये या ठिकाणी आपण उदारीकरण किंवा अशा प्रकारचं जे धोरण आहे त्यामध्ये उदारीकरण आपण स्वीकारलेलं आहे. आणि दुसरं, ॲडम स्मिथ यांच्या द वेल्थ ऑफ नेशन किंवा या ठिकाणी राष्ट्राच्या संपत्तीचा जो सिद्धांत आहे यामध्ये यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी आर्थिक उदारीकरण. ओके, तर ॲडम स्मिथ जे होते, ॲडम स्मिथ या ठिकाणी भांडवलशाहीला प्रमोट करणारे अर्थतज्ञ होते. ओके, ॲडम स्मिथ, आणि ज्याला आपण अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतो, द फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. ॲडम स्मिथ यांच्या द वेल्थ ऑफ नेशन मध्ये यांनी म्हटलेलं आहे की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, उदारीकरण हे जे आहे, लिबरलायझेशन जे आहे, लिबरलायझेशनमुळे काय होणार आहे की या ठिकाणी की आर्थिक वृद्धी होणार आहे, इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी लोककल्याण होणार आहे. तर आर्थिक वृद्धी होणार आहे, लोककल्याण होणार आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या फॅक्टरीज आहेत त्या या ठिकाणी इस्टॅब्लिश होतील, बाहेरच्या देशातले
जे प्रोड्युसर्स आहे किंवा या ठिकाणी जे उद्योजक आहेत ते आपल्या देशामध्ये येतील आणि त्यामुळे काय होणार आहे, अनेक लोकांना व्यवसाय किंवा या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि या माध्यमातून आर्थिक वृद्धी होणार आहे, लोककल्याण होणार आहे किंवा लोककल्याण होत असतं, असं या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर बाजार यंत्रणा आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध ओके कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजेच उदारीकरण होय. बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे, बाजार यंत्रणा जे आहे ओके त्या ठिकाणी जे काही मार्केट ओरिएंटेड आहे किंवा बाजार यंत्रणा म्हणजे काय आहे, डिमांड आणि सप्लाय जो आहे तर यानुसारच काय आहे वस्तू आणि सेवांची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुक्त अर्थव्यवस्था आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, कोणतीही वस्तू आपण दुसऱ्या देशात पाठवू शकतो, दुसऱ्या देशातली वस्तू आपल्या देशामध्ये येऊ शकते. हे जे धोरण आहे हे या ठिकाणी लागू करण्यासाठी उदारीकरण करणं गरजेचं आहे. ओके ते झालं उदारीकरणाचे काही डेफिनेशन. ठीक आहे. पुढे आता उदारीकरणाचे जर आपण उपाय पाहिले ओके तर उदारीकरणाचे उपाय किंवा या ठिकाणी उदारीकरण केलं म्हणजे नेमकं काय केलं ओके तर या ह्याच्यामध्ये उदारीकरणाचे उपायामध्ये पहिला आहे व्याज दरातील लवचिकता. ठीक आहे. ते याच्यामध्ये की आपण एलपीजी रिफॉर्म स्वीकारला. हा एलपीजी रिफॉर्म जो आहे हा सगळ्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. बँकिंग सेक्टरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता, त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेक्टरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, एक्झिम पॉलिसीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता, म्हणजेच आयात निर्यात धोरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा होता. ठीक आहे. तर यामध्ये पहिला आहे की व्याज दरातील लवचिकता. ओके त्यामध्ये व्याज जो आहे या ठिकाणी लवचिक असणार आहे. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये की पूर्वी रिस्ट्रिक्शन्स होते, आता ते रिस्ट्रिक्शन असणार नाही, म्हणजे व्याजदर हे कसं असणार आहे, फ्लेक्झिबल असणार आहे, लिबरलाइज असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर उद्योगांचा विस्तार करण्याचे म्हणजे उद्योगांना त्यांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे, सरकार रिस्ट्रिक्शन लावणार नाही. ओके पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन होते. त्यानंतर मक्तेदारी व निर्बंधक जे काही व्यापार आहे कायद्यांची उठत ज्याला या ठिकाणी आपण MRTP कायदा असं म्हणतो, मक्तेदारी प्रतिबंध कायदा, मोनोपोली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट, हा जो कायदा होता या ठिकाणी 1969 चा कायदा आहे. तर ह्याच्यामध्ये या कायद्यानुसार काय होतं, रिस्ट्रिक्शन लावले होते. जे मोठे उद्योग आहेत त्या मोठ्या उद्योगांना छोटे उद्योग करता येत नव्हते. ओके हे जे होती ही या ठिकाणी रिस्ट्रिक्शन होते, मक्तेदारी होते, मक्तेदारी प्रतिबंध हा उपाय होता. परंतु हा जो उपाय आहे तर या उपायामुळे काय होतं, बाहेरच्या देशातून जर या ठिकाणी लोक येणार असेल किंवा आपल्या देशामधील ज्यांच्याकडे पैसा आहे, जे उद्योगपती असे आहेत की ज्यांच्याकडे भांडवल आहे, ते त्यांचं भांडवल इन्व्हेस्ट करू शकत नव्हते. ठीक आहे. म्हणजे छोट्या उद्योगामध्ये. तर हे सुद्धा आहे, हे सुद्धा काय केलं जाणार आहे, याचं उच्चाटन केलं जाणार आहे. त्यानंतर विदेशी विनिमय नियंत्रण कायदा FRBM जे आहे ते फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करणं गरजेचं आहे. हा एक सुद्धा उपाय होता. त्यानंतर विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन, विदेशी तंत्रज्ञान जे होतं टेक्नॉलॉजी होतं तर याला प्रोत्साहन आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर भारतीय प्रतिभूती नियमन मंडळ म्हणजे सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 मध्ये सेबीची स्थापना झाली. त्यानंतर पायाभूत सुविधा खुली करणे म्हणजे यामध्ये जे काही पायाभूत सुविधा आहेत, पायाभूत सुविधा म्हणजे काय आहे, रोड आहे, ट्रान्सपोर्ट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर सप्लाय आहे, कनेक्टिव्हिटी आहे. ओके ह्या ज्या सगळ्या सुविधा आहेत तर ह्या सुविधा ओपन करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यापारी आणि भांडवली प्रवाहात सुधारणा करणे, व्यापारी आणि भांडवली प्रवाहात आता या ह्याच्यामध्ये भांडवली प्रवाह म्हणजे काय आहे तर भांडवल ज्या मार्गाने येतं, भांडवल येण्याचे किंवा या ठिकाणी देयर इज अ टू वे, एक तर काय आहे FDI आहे आणि दुसरा या ठिकाणी FII आहे. FDI म्हणजे काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे आणि दुसरा आहे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, एखाद्या कंपनीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. ओके तर समजा एखादी कोका कोला कंपनी आहे ज्यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एखादा प्लांट टाकला, त्याला FDI म्हणायचं, आणि एखाद्या इन्व्हेस्टमेंट ब्रोकरने बाहेरच्या देशातील आपल्या शेअर मार्केटमध्ये जर पैसे टाकले तर त्याला म्हणायचं FII. आता हे दोन्ही मार्ग आहेत ज्या मार्गाने काय होत असतं याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल किंवा भांडवल उपलब्ध होतं. मग यामध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं, कारण आपल्या देशामध्ये FDI आणि FII ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन होते. आपल्या देशामध्ये की खूप कमी प्रमाणात म्हणजे या ठिकाणी नसल्यातच जमा अशा पद्धतीने FDI आणि FII होता. तर त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यानंतर औद्योगिक नियंत्रण आणि वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणं गरजेचं आहे. औद्योगिक नियंत्रण म्हणजे याचा अर्थ काय आहे
हे जे उद्योगधंदे आहेत याच्यावर रिस्ट्रिक्शन लावले होते, जसं मोनोपली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट जो आहे, MRTP आहे, या अंतर्गत मोठ्या उद्योगांना छोटे उद्योग करता येत नव्हते. ओके, म्हणजे ही रिस्ट्रिक्शन. त्याचबरोबर लायसन पॉलिसी होती, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला लायसन घ्यावं लागत होतं, तर हे रिस्ट्रिक्शन इथे कमी करायचे आहे. त्याचबरोबर वित्तीय क्षेत्र सुधारणा, म्हणजे या ह्याच्यामध्ये RBIनं मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन लावले होते. त्याचबरोबर आपला CRR असेल, SLR असेल, हा खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळं ज्या व्यापारी बँका होत्या त्यांच्याकडे पैसा राहत नव्हता. ओके, आणि त्यांच्याकडे जर पैसा नसेल ते कस्टमरला लोन देऊ शकत नाहीत, तर त्यामुळं वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं. मग याच आधारे या ठिकाणी नरसिंहन समितीनं किंवा नरसिंहन 1, नरसिंहन 2 या आधारे काय आहे, बँकिंग सेक्टरमध्ये मोठे रिफॉर्म आपल्याला करावे लागले. त्याचबरोबर निर्गुंतीकरण आणि सार्वजनिक उपक्रम सुधारणा. निर्गुंतीकरण म्हणजे काय आहे, जे तोट्यामध्ये झालेल्या एखाद बँका असतील, सरकारी बँका असतील, कारखाने असतील, त्याचा तुम्ही काय करा, डिसइन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे एक तर विकून टाकणे असेल किंवा त्याचा काही भाग जो आहे तो विकणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं निर्गुंतीकरण. किंवा सार्वजनिक उपक्रम जे आहे, म्हणजे सार्वजनिक म्हणजे सरकारचे जे उपक्रम आहे, सरकारचे उद्योग आहे, ते सुधारणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी उदारीकरणाच्या उपाययोजना होत्या. आता उदारीकरणाच्या उपाययोजनेमध्ये किंवा ज्याला आपण सुधारणा म्हणू, त्याला आपण 3 भागामध्ये डिवाइड करू शकतो. ओके, एक तर काय आहे, या ह्याच्यामध्ये उदारीकरणामध्ये मॅक्रो इकॉनॉमिकल रिफॉर्म आहे, स्थूल अर्थव्यवस्थीय सुधारणा ज्याला आपण म्हणू, दुसरं सूक्ष्म अर्थव्यवस्थीय सुधारणा आहे, तिसरं पायाभूत क्षेत्र विभाग सुधारणा. ओके, तर यामध्ये 3 स्टेपवर आपण या ठिकाणी ह्या सुधारणा लागू केल्या होत्या, ह्या उदारीकरण लागू करून. आता यामध्ये स्थूल अर्थव्यवस्थेत सुधारणेमध्ये पहिला आहे राजकोषीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा, दुसरं चलनविषयक सुधारणा, तिसरं नियोजनविषयक सुधारणा. त्यानंतर हे झालं मॅक्रो रिफॉर्म. दुसरं आहे मायक्रो रिफॉर्म. आपल्याला या ठिकाणी औद्योगिक सुधारणा करावं लागणार आहे, वित्तीय सुधारणा करावं लागणार आहे, आणि तिसरं होतं पायाभूत क्षेत्र विभागाचे जे आहे तो सुधारणा. पहिलं जे आहे सूक्ष्म अर्थव्यवस्थेय सुधारणा, आपण इथं पाहिलो की कशा पद्धतीने आपण अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या होत्या. एक तर याच्यामध्ये राजकोषीय सुधारणा. ठीक आहे, आता ह्याची PDF जी आहे ही टेलिग्रामवर टाकलेली आहे, तर तुम्ही टेलिग्राम डायरेक्शन अकॅडमी टाईप करायचं आहे आणि तुम्हाला टेलिग्रामवर ह्याची PDF उपलब्ध आहे. ठीक आहे, त्यामध्ये पहिला आहे स्थूल अर्थव्यवस्थीय सुधारणा. यामध्ये पहिला आहे की राजकोषीय सुधारणा आपण केले. आता ह्या कशा आहेत, आपला प्रश्न विचारला जाईल विशेषतः राज्यसेवेला. ओके, मॅक्रो इकॉनॉमिकल रिफॉर्म. ओके, स्थूल अर्थव्यवस्थीय सुधारणामध्ये खालीपैकी कोणकोणत्या सुधारणा अंतर्भूत होतात किंवा या ठिकाणी कशाचा या सुधारणामध्ये समावेश होत नाही, अशा प्रकारचे प्रश्न राज्यसेवा असेल किंवा कंबाईन दोन्हीला विशेषतः या ठिकाणी राज्यसेवेला विचारले जातील. ओके, त्यामध्ये पहिला आहे राजकोषीय सुधारणा. तर यामध्ये काय आहे, ही सुधारणा कशी आहे, स्थूल आहे, मॅक्रो आहे. ओके, मॅक्रो. ओके, नॉट अ मायक्रो, मॅक्रो. राजकोषीय सुधारणा. आता राजकोषीय सुधारणा म्हणजेच काय आहे, आपल्याला या ठिकाणी फिस्कल कॉन्सॉलिडेशन करायचं आहे, राजकोषीय दृढीकरण करायचं आहे. त्यामुळं सरकारनं काय करायचं आहे, या ह्याच्यामध्ये आपला जो खर्च आहे, म्हणजे आता राजकोषीय सुधारणा म्हणजे काय आहे, ते एक तर काय झालेलं आहे, सरकारचं इन्कम कमी झालेलं आहे आणि सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या माध्यमातून काय आहे, फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट निर्माण होत असते, तर ही तूट या ठिकाणी सरकारनं कमी करणं गरजेचे आहे. मग यामध्ये 1990 साली महसुली खर्चाचे आणि भांडवली खर्चाचे GDPशी असलेले प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात झाले होते. त्याचबरोबर अर्थशास्त्रज्ञ विमल जालान यांनी या ठिकाणी या स्थितीच्या खर्चाला विस्फोटक असं संबंधलं होतं. मग आता यामध्ये काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपला खर्च वाढला आणि इन्कम जे आहे हे कमी झालं होतं. तर यामुळं या ठिकाणी काय आहे की आपल्याला रिफॉर्म जो आहे राजकोषीय सुधारणा करणं गरजेचं होतं. त्यामध्येच या ठिकाणी लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केली होती, लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी. आता ही जी लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी आहे, तेव्हाचे वित्तमंत्री VP सिंग, ओके, तेव्हाचे वित्तमंत्री होते VP सिंग यांनी या ठिकाणी 1990 पर्यंत टार्गेट ठेवलं होतं. 1990 पर्यंत सरकारचे परकीय कर्जाशी म्हणजे GDPशी, परकीय कर्ज GDPचं जे प्रमाण आहे ते 4.9% या ठिकाणी इतकं राहणं गरजेचं होतं किंवा हे जे ध्येय ठेवलं होतं, परंतु हे ध्येय पूर्ण झालं नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर सरकारनं जे काही परकीय कर्ज घेतलेलं आहे त्या परकीय कर्जाचं GDPशी असलेलं प्रमाण ते या ठिकाणी टार्गेट ठेवलं होतं 4.9%, परंतु ते काय याच्यामध्ये अचीव होऊ शकलं नाही. त्याचबरोबर IMF व जागतिक बँकेनुसार राजकोषीय तूट जी आहे ही 3% पेक्षा कमी असणं गरजेचं होतं, परंतु ही 3% पेक्षा ही जास्त आपल्याला या ठिकाणी ही दिसत होती. अशा प्रकारचे या ठिकाणी की
काही उपाय जे आहे ते आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केले होते, त्यामधला राजकोषीय उपाय. त्याचबरोबर 1997 पासून ॲडॉक ट्रेझरी बिल जे आहे, अतिरिक्त कोषागार बिले रद्द केली आणि त्याऐवजी काय आणलेलं आहे या ठिकाणी वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस जे आहे ते आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या बाजारात कर्जरोखी विकून पैशाची उभारणी करण्यासाठी आरबीआयवर सक्ती करता येत नाही. ओके, तो कुठल्याही प्रकारची सक्ती आरबीआयवर करता येणार नाही. त्याचबरोबर आरबीआय FRBM कायदा आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आल्या. त्याचबरोबर करविषयक सुधारणा यामध्ये सुद्धा करण्यात, टॅक्स रिफॉर्म ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये कराचे दर कमी करणे असेल, कर चुकवेगिरी किंवा कर बुडवीचे प्रमाण जे आहे हे कमी करणे, करमुक्त मर्यादा वाढवणे, अशा ज्या बाबी आहेत या ह्याच्यामध्ये कर सुधारणा सुद्धा करण्यात आल्या. त्यानंतर पुढे हे केल्यानंतर आपण उदारीकरणाच्या दिशेने या ठिकाणी काही पावले टाकले होते किंवा बदल झाले होते. 1990 मध्ये एकूण कर उत्पन्न जो प्रत्यक्ष कराचा जो वाटा आहे तो 16% होता आणि अप्रत्यक्ष कराचा वाटा जो आहे ते 84%. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स जो आहे हा 84% होता आणि डायरेक्ट टॅक्स जो आहे तो 16% होता. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आहे, जसं इन्कम टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आहे, GST आहे. ठीक आहे. 1990 नंतर प्रत्यक्ष कराचा हिस्सा जो आहे ते या ठिकाणी हिस्सा म्हणजे आता इथं काय झालेलं आहे 1990. ओके, 1990 मध्ये डायरेक्ट टॅक्स जो आहे, ओके, डायरेक्ट टॅक्सचे प्रमाण काय होतं, कमी होतं. इनडायरेक्ट टॅक्सचं प्रमाण हे जास्त होतं. परंतु 1991 नंतर काय झालेलं आहे, डायरेक्ट टॅक्सचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. ओके, 1900 नंतर प्रत्यक्ष कराचा हिस्सा वाढत जाऊन अप्रत्यक्ष कराचा हिस्सा जो आहे तो कमी होत गेला. म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष कराचे उत्पन्न वाढलं. आता प्रत्यक्ष कराचं उत्पन्न वाढलं म्हणजे काय आहे, लोकांनी या ठिकाणी टॅक्स भरायला सुरुवात केली, सरकारने टॅक्स कमी केले आणि त्यामुळं या ठिकाणी जे आहे की आपली अर्थव्यवस्था जी आहे ते या ठिकाणी मूव्ह व्हायला लागली. तर त्याचबरोबर याच्यामध्ये काय केलं की सरकारनं आयकर सुधारणा केल्या. ओके, आर्थिक सुधारणांच्या काळात महत्त्वाचे जे आयकर आहे या ठिकाणी कमी करण्यात आले, इन्कम टॅक्स कमी करण्यात आला आणि त्याचबरोबर महामंडळ कर जो आहे हा सुद्धा या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला होता. ओके, त्यानंतर उत्पादन शुल्कामध्ये सुद्धा सुधारणा झाल्या. जो केंद्रीय उत्पादन शुल्क होता, ओके, ज्याला आपण सेनवॅट असं म्हणतो, ओके, त्यामध्ये ही जी पद्धत आहे ही याच्यामध्ये सुरू करण्यात आली होती. त्याचबरोबर सीमा शुल्कामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आल्या होत्या. ओके, सीमा शुल्कामध्ये सुद्धा सुधारणा या ह्याच्यामध्ये की जर आपण त्यावेळेसचा जो रिफॉर्म पाहिला तर या ह्याच्यामध्ये मॅनव्हॅट होता. ओके, मॅनव्हॅट जो आहे 1976च्या एल्केझा समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी ही मॅनव्हॅटच्या जागी या ठिकाणी आपण काय केला, वॅट लागू करण्याची शिफारस केलं. आणि हा जो मॅनव्हॅट आहे, मॅनव्हॅट म्हणजे काय आहे, एक प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे. मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर होत असेल तर त्यावर काय लागणार आहे, MVAT लागणार आहे. मग MVATला आपण काय केलं, या ठिकाणी दुसरं MVATला कन्वर्ट केलं मोड व्हॅटमध्ये. ओके, मॉडिफाय व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये. त्यानंतर या ठिकाणी पुढे आला सेनवॅट. ओके, सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स 2001-2 मध्ये. ठीक आहे. आणि सध्या आपण काय पाहतो या याच्यामध्ये आपण पाहतोय नंतर सध्याच्या कंडिशन मध्ये GST आहे. ओके, सेंट्रल GST आहे, स्टेट GST आहे. ठीक आहे. त्यानंतर चलनविषयक सुधारणा, आपण काही चलनविषयक सुधारणा सुद्धा केल्या. आपण LPG रिफॉर्म पाहतो आणि त्यामधला L पाहतो, लिबरलायझेशन. तर यामध्ये चलनविषयक सुधारणा आपण केल्या. व्यापारी बँकांची कार्यक्षमता वाढवणे. ओके, म्हणजे पतनिर्मितीची जी क्षमता आहे ती वाढवणं गरजेची होती, कारण सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात RBIच्या माध्यमातून SLR, CRR हा खूप वाढवला होता, तो कमी केला जात होता. त्याचबरोबर बँकांची स्पर्धात्मकता क्षमता वाढवणे किंवा त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता वाढवणे आणि नरसिंह समितीच्या शिफारशीद्वारे SLR असेल, CRR आहे, ह्याचे दर जे आहे हे कमी करण्यात आले. त्याचबरोबर मौद्रिक धोरण समितीच्या माध्यमातून विकेंद्रीकरण करण्याला सुरुवात झाली. त्यानंतर बँक बोर्ड ब्युरो या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विशेषीकरण करण्यात आले. तर ह्या ज्या सुधारणा आहेत ह्या कशा आहेत, ह्या आहेत चलनविषयक सुधारणा. ओके, त्यानंतर नियोजन विषयक सुधारणा की या ह्याच्यामध्ये नियोजन जे आहे तर नियोजन केंद्रीय म्हणजे पूर्वी नियोजन आयोग होतं. ओके, आज आपण पाहतो नीती आयोग आहे. मग यामध्ये प्लॅनिंग हे करण्यात आली आणि प्लॅनिंग मध्ये सुद्धा या ठिकाणी केंद्रीकृत नियोजनाकडून काम केलं होतं, आपण विकेंद्रीकरणाकडे आपण गेलेलो आहोत. आदेशात्मक नियोजनाकडून आपण सूचक नियोजनाकडे गेलो आणि आज आपण पाहतोय की प्लॅनिंग कमिशनच्या जागी किंवा नियोजन आयोगाच्या जागी कोण आलेलं आहे, नीती आयोग आलेलं आहे. ओके, तर
अशा प्रकारचा जो रिफॉर्म आहे हा करण्यात आला आणि नियोजन आयोगाची बाबतीत जर आपण पाहिलं तर नियोजन आयोगाची स्थापना यामध्ये प्लॅनिंग कमिशन 15 मार्च 1950 आहे, NDC राष्ट्रीय विकास परिषद 6 ऑगस्ट 1952 ची आहे आणि नीती आयोग जो आहे 1 जानेवारी 2015 चा आहे. ओके, म्हणजे जे पूर्वी काम जे या ठिकाणी प्लॅनिंग कमिशन करत होतं ते या ठिकाणी आज काय करतं, नीती आयोग करतं. ठीक आहे, आणि या प्लॅनिंग कमिशनच्या बाबतीत किंवा पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 1ली ते 6वी पंचवार्षिक योजना हे आदेशात्मक स्वरूपाची योजना होती आणि 7वी पंचवार्षिक योजनेतून विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण काय केलं, सूचक नियोजनाला या ठिकाणी अवलंब केला आणि 8व्या पंचवार्षिक योजनेपासून सर्वच विभागामध्ये सूचक नियोजनाचा वापर केला गेला. ठीक आहे, तर ह्या काही फॅक्च्युअल बाबी इथं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं आता यामध्ये हे आपण मॅक्रो रिफॉर्म पाहिले. आता मायक्रो रिफॉर्म जे आहेत सूक्ष्म अर्थव्यवस्थेतील सुधारणा ज्याला आपण मायक्रो रिफॉर्म्स असं म्हणतो. मॅक्रो आपण पाहिलेलं आहे, हे मायक्रो आहे. यामध्ये औद्योगिक सुधारणा म्हणजे औद्योगिकरणामध्ये सुधारणा करण्यात आली. ओके, यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील सरकारचा जो हस्तक्षेप आहे तो या ठिकाणी कमी करणे, त्याचबरोबर औद्योगिक धोरण जे आहे ते सुधारण्याच्या दृष्टिकोने नवे औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 ला नवे औद्योगिक धोरण लागू केले. त्याचबरोबर लघु औद्योगिक धोरण सुद्धा आपण लागू केलं. 6 ऑगस्ट 1991 ला लघु औद्योगिक धोरण सुरू केलं. त्याचबरोबर FRBM च्या ऐवजी FRBM जो कायदा होता फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी रेग्युलेशन जे ऍक्ट होता त्याऐवजी काय आहे, FRBM च्या ऐवजी आला फेमा. ओके, फिस्कल ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट ऍक्ट. ओके, एक प्रकारचा त्यामध्ये फेराच्या ऐवजी काय आलेला आहे, फेमा आला. आणि त्याचबरोबर MRTP जो काय होता, MRTP कायदा होता मोनोपोली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1969, मक्तेदारी प्रतिबंध कायदा होता 1969 चा. आता याला या ठिकाणी आपण रिप्लेस केलं आणि कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 आला. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. स्पर्धा कायदा किंवा कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 अंमलात आला. लघु धोरण असेल, लघु उद्योगांच्या धोरणामुळे लघु उद्योगांसाठी आरक्षित असलेली सत्रांची संख्या काय केली आपण, कमी केली. ठीक आहे, त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्व कमी करून खाजगी क्षेत्राला आपण प्रोत्साहन दिलं. लायसन राज असेल या ठिकाणी पद्धत हे आपण किंवा त्याला परमिट राज असं म्हटलं होतं, ती पद्धत आपण इथं रद्द केली. सार्वजनिक उपक्रमांची गुणवत्ता वाढवणे, सार्वजनिक उपक्रमांचे निर्गुंतकीकरण करणे म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे उद्योगधंदे काय झालेले असतील किंवा डबघाईला असतील तर त्यांना बंद करून टाकणे किंवा या ठिकाणी त्याचं खाजगीकरण करणे. त्याचबरोबर या ठिकाणी अनारक्षणाचं धोरण, अनारक्षण म्हणजे काय आहे की काही आपण रिझर्व ठेवलं होतं म्हणजे सरकारच ते उद्योग करू शकत होतं, तर यामध्ये आता ह्याच्यामध्ये अनारक्षण केलेलं आहे, आरक्षण असणार नाही. 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग हे आरक्षित ठेवण्यात आले म्हणजे रिझर्व ठेवण्यात आले 17 उद्योग. ओके, तर कधीचं धोरण होतं 1956चं धोरण आणि त्यामध्ये 17 उद्योग काय होते या ठिकाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. आणि नवीन आर्थिक धोरणामध्ये हा जो आकडा आहे हा या ठिकाणी काय करण्यात आला, 8 आला. म्हणजे 17 वरून या ठिकाणी 8 जे काही उद्योग आहे ते आपण आरक्षित ठेवले. द रिफॉर्म पॉलिसीज. ओके, यामध्ये द रिफॉर्म पॉलिसीज इंट्रोड्यूस इन अँड आफ्टर 1990 रिमूव्ह मेनी ऑफ दीज रिस्ट्रिक्शन. जसं या ठिकाणी इंडस्ट्रियल लायसिंग वॉज अबॉलिश फॉर द ऑलमोस्ट ऑल द प्रोडक्ट कॅटेगरी. आता यामध्ये काय आहे की प्रत्येक गोष्टीला आपल्याला लायसन घ्यावं लागत होतं, तर यामध्ये ते इथं लायसन घ्यायची गरज असणार नाही. परंतु काही गोष्टी ज्या आहेत किंवा काही उद्योग जे आहेत त्याच्यावर कंपल्सरी लायसन लागणार आहे. आज सुद्धा अल्कोहोल असेल, सिगारेट असेल, हजार्डस केमिकल्स असेल, इंडस्ट्री एक्सप्लोजिव्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोस्पेस असेल किंवा ड्रग्स असेल, फार्मास्युटिकल्स असेल, याचं कंपल्सरी काय आहे, लायसन आज आपल्याला घ्यावंच लागतं. किंवा या ठिकाणी हे जे 8 उद्योग आहे हेच 8 उद्योग आहे ज्याचं या ठिकाणी काय आहे की आपल्याला हे एक प्रकारे रिझर्व करण्यात आले होते. त्यानंतर सध्याच्या ह्याच्यात जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त आपण 2च ज्याच्यावर सरकार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं किंवा की याला म्हणजे प्रायव्हेट व्यक्तीला गुंतवणूक करू देत नाही. ते म्हणजे काय आहे या ह्याच्यामध्ये किंवा की न्यूक्लिअर वेपन्स असतील किंवा न्यूक्लिअर आहे, त्याचबरोबर काय आहे रेल्वे ऑपरेशन्स आहे, हे पूर्णपणे रिझर्व आहे जे या ठिकाणी फक्त केंद्र सरकारच काय करू शकतं किंवा की तुम्हाला किंवा की त्याच्यावर
म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतं, बाहेर खाजगी व्यक्ती करू शकत नाही. ठीक आहे. नंतर या ह्याच्यामध्ये वित्तीय सुधारणा आल्या. वित्तीय सुधारणामध्ये सर्वात महत्त्वाची जो रिफॉर्म होता तो होता एम नरसिंहन समिती. एम नरसिंहन समिती 1991 आणि यांनी जे काही वित्तीय सुधारणा दिल्या त्या सुधारणाच्या अंतर्गत या ठिकाणी CRR SLR हा काय आहे कमी करण्यात आला. त्याचबरोबर नरसिंहन समितीने अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा हा 40% वरून 10% केला होता, करण्याची शिफारस केली होती, परंतु ही शिफारस आपण काही स्वीकारली नाही. त्यानंतर 1993 पासून नवीन खाजगी व्यापारी बँका ज्या आहेत त्या स्थापन झाल्या, कारण या ह्याच्यामध्ये 1969ला आपण या ठिकाणी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रायव्हेट बँक ओपन झाली नाही. म्हणजे 1969 पासून 1993 पर्यंत एकही प्रायव्हेट बँक ओपन झाली नाही. मग आता 1993 पासून नवीन बँका या ठिकाणी ओपन व्हायला सुरुवात झाल्या. मग बँक असेल, विमा क्षेत्र असेल, याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं, टप्प्याटप्प्यानं की एक प्रकारे FDI ला मान्यता दिली. त्याचबरोबर पायाभूत क्षेत्र सुधारणा आपण केल्या. त्याचबरोबर उदारीकरणाच्या बाबतीमध्ये परकीय व्यापाराच्या ह्याच्यामध्ये जे काही रिस्ट्रिक्शन होते, म्हणजे आयातीवर रिस्ट्रिक्शन होते, ओके, संख्यात्मक जे काही निर्बंध होते ते बंद केले. आयात शुल्क जे आहे हे टप्प्याटप्प्यानं आपण कमी केलं. रिस्ट्रिक्शन लावले होते आपण या ठिकाणी, टॅरिफ वाढवल्या होत्या, त्या टॅरिफ सुद्धा आपण काय केल्या, कमी केल्या. त्याचबरोबर परवाना धोरण सुद्धा आपण शिथिल केलं. आणि यामध्ये भारताने नवीन औद्योगिक धोरणानुसार की 100% परवानगी असणारे, म्हणजे FDI ला परवानगी देण्यात आली. जसं 100% कृषी क्षेत्र असेल, खाणी असेल, पेट्रोलियम असेल, ओके, यामध्ये की 100% आहे. त्यानंतर 74% परवानगी आहे, 49% अशा पद्धतीने काय आहे आपण या ठिकाणी की आपल्या देशामध्ये हा उदारीकरणाचं जे धोरण आहे ते लागू केलं. आता शेवटच्या टप्प्यामध्ये उदारीकरणाचे जे फायदे आहेत किंवा तोटे हे नेमकं काय आहे. फायदे काय झाले, उदारीकरणामुळे शासनाच्या भूमिकेत बदल होऊन शासन व्यवस्थापकाच्या भूमिकेत गेलं. आता पूर्वी काय, आता काय आहे, फक्त व्यवस्थापन सरकार करणार आहे. पूर्वी सगळं कंट्रोलच करायचं, सरकारच तयार करायचं, सरकारच विकायचं, सरकारच किंमत ठरवायचं. आता तसं असणार, जस्ट मॅनेजमेंट व्यवस्थापनाचंच काम सरकारचं असणार आहे. हा एक प्लस पॉईंट होता. परंतु त्याचबरोबर काही तोटे सुद्धा या ठिकाणी निर्माण झाले. पहिला, उदारीकरणामुळे कृषी क्षेत्र आणि लघु क्षेत्र, ओके, लघु उद्योग क्षेत्र यांना या ठिकाणी स्पर्धेत टिकणे हे अवघड गेलं. ओके, कारण बाहेरच्या देशातून माल येत होता, बाहेरच्या देशातून शेतीमधला जो माल आहे तो स्वस्तात येत होता. मग आपल्या देशातले शेतकरी जे काही वस्तू तयार करत होते त्यांना तेवढ्या प्रमाणात रिटर्न मिळत नव्हतं. किंवा छोटे मोठे जे उद्योग होते, आज आपण पाहतोय चायनामधून खूप मोठ्या प्रमाणात जे छोटे छोटे जे टॉईज असतात, खेळणे असतात, ते आपल्या देशात येतात आणि आपल्या देशामध्ये जे काही तयार करणारे आहेत त्यांना ते तयार करणं हे अफोर्डेबल होत नाही. तर हे जे आहे हा तोटा आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रामध्ये वाढ जी आहे ते ऋणात्मक झाली. उदारीकरणामुळे रोजगार विरहित, ओके, रोजगार विरहित आर्थिक वृद्धी घडून आली. कारण काय झालं, उदारीकरणामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशातून वस्तू सेवा आपल्या देशात यायला लागल्या आणि त्यामुळं आपला देश हा प्रोड्युसर बनण्यापेक्षा काय आहे, जस्ट कंझ्युमर बनला. आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये कंझ्युमर आहेत किंवा कस्टमर आहे, कारण आपल्या देशातली लोकसंख्या ही जगातील सर्वाधिक लोकसंख्या आहे. मग आपल्या देशामध्ये सर्वाधिक माल हा काय केला जातो, या ठिकाणी विकला जातो, परंतु आपल्या देशात त्या प्रमाणात तयार केला जात नाही. त्यामुळे वस्तू असेल, सेवा असेल, बाहेरच्या देशातून आपल्या देशात येतात आणि आपल्या देशात विकल्या जातात. त्यामुळे रोजगार उपलब्ध होत नाही. ओके, उदारीकरणामुळे विषमता वाढ झाली. ओके, गरीब हा गरीबच राहिला, श्रीमंत हा काय झाला, श्रीमंत झाला. उदारीकरणामुळे आर्थिक आणि औद्योगिक वाढीत चढउतार दिसून येतात आणि व्यापार क्षेत्राचे जे असंतुलन निर्माण झालं आणि वनसंपत्ती जी आहे या ठिकाणी की वनसंपत्तीचा सुद्धा याच्यामध्ये ऱ्हास झाला. आणि तर आपण या ठिकाणी 1950-51 इथं सुद्धा प्रश्न येतोय मित्रांनो. ओके, 50-51 मध्ये जर आपण या ठिकाणी सेक्टर पाहिले, क्षेत्र पाहिले, तर ॲग्रिकल्चर सेक्टर होतं 72.1%. ओके, त्यानंतर यामध्ये इंडस्ट्री सेक्टर 10.7%, 10.7% आणि सर्व्हिस सेक्टर होतं 17.2. ह्यामध्ये 90-91 मध्ये ओके सर्व्हिस सेक्टरचा वाटा 20.5%, उद्योग क्षेत्राचा 12.7% आणि ॲग्रिकल्चर सेक्टरचा वाटा 66.8%. ही आकडेवारी सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं LPG मधलं L लिबरलायझेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन बद्दल डिस्कशन चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. अगदी माफक शुल्क आहे, 199 रुपये आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन
दोन्ही पद्धतीची फिनिक्स बॅच आहे. ओके, याच्यामध्ये ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कधीही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे लेक्चर्स उपलब्ध आहेत, टेस्ट सिरीज आहे. ओके, आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये ऑफलाईनचा फील आपल्याला या बॅचमध्ये येत आहे. त्याचबरोबर या बॅचची जी फी आहे हे याच्यामध्ये सध्या डिस्काउंट प्राईजमध्ये सुरू आहे. याचे डेमो लेक्चर सुद्धा आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्पेशल समाजशास्त्राची बॅच मराठी आणि इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध आहे. सध्या त्यावर 50% ऑफ आहे. ओके, आणि याचे सुद्धा डेमो लेक्चर पहा. त्याचबरोबर तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध होते. कुठलंही पुस्तक विकत घ्यायची गरज पडणार नाही आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये ही 500 मार्काची तयारी आपल्याला करता येते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं पोलीस बांधवांसाठी विशेष अशी डिपार्टमेंटल PSCची पूर्व परीक्षेची बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि त्याची ऑफर प्राइस जी आहे ती या ठिकाणी 3,999 रुपये आहे. मूळ प्राइस जी आहे ती 7,000 आहे आणि ती सध्या आपण या ठिकाणी 3,999 रुपये ही ठेवलेली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत सवलत आहे. तर या सगळ्या ज्या बाबी आहे हे सगळे लेक्चर्स किंवा या ठिकाणी विविध प्रकारचे जे बॅचेस आहेत ह्या डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या लेक्चरच्या PDF साठी आपल्या डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी ही PDF उपलब्ध आहे. ओके, तर आपण हे लेक्चर अगदी ओके पेशन्सली ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि काही जर डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहू शकाल. ओके, ठीक आहे, आपण भेटू नेक्स्ट पार्टमध्ये, पार्ट नंबर 2. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.